सांगली कोल्हापूर रोडवर मृत्यूचे सापळे. उघड्या गटारींकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष. लोकहित मंच आक्रमक. सांगलीतील गजबजलेल्या कोल्हापूर रोडवर सध्या उघड्या गटारींमुळे अपघाताचे सावट निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून हजारो वाहनधारकांची आणि नागरिकांची रात्रंदिवस वर्दळ असते. मात्र येथील उघड्या गटारींकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासन एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अपघाताचे निमंत्रण आणि नागरिकांचा जीव धोक्यात. कोल्हापूर रोड हा सांगलीतील प्रमुख व्यापार मार्ग असल्याने येथे अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी या उघड्या गटारींचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार त्यात पडून गंभीर जखमी होण्याच्या घटना घडण्याची दाट शक्यता आहे. वारंवार सूचना देऊनही स्थानिक प्रशासनाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. लोकहित मंचचा आंदोलनाचा इशारा. या गंभीर प्रश्नावर लोकहित मंचने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे. कोल्हापूर रोडवरील या उघड्या गटारींवर त्वरित झाकणे बसवून मार्ग सुरक्षित करावा, ही आमची ठाम मागणी आहे. जर प्रशासनाने लवकर हालचाल केली नाही तर लोकहित मंचच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने पाठपुरावा केला जाईल. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली. आता या मागणीनंतर तरी कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन जागे होणार का, की अपघाताची वाट पाहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.